नाही, काल आणि आज दोन्ही मिळून जवळजवळ 15-16 लोकसभा मतदारसंघातील आमचे स्थानिक नेते, सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते ह्या सगळ्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी कालपासून इथे मीटिंग झाल्या, बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि आमचे इतर अनेक सहकारी मंत्री, जवळपास सर्वच मंत्री या 2 दिवस जे आहे या सभांना हजर होते. कार्यकर्त्यांचं मनोगत जे आहे आम्ही जाणून घेतलेलं आहे, स्थानिक नेत्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे. तिथे असलेले आमचे संपर्क मंत्री आहेत किंवा संपर्क कार्यकर्ते आहेत इतर किंवा पालकमंत्री आहेत काही ठिकाणी, त्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे. आणि आज मला असं वाटतं की या क्षणाला सुद्धा जे आहे ह्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून ही सगळी जी आहे अगोदरपासून आमचा अभ्यास सुरूच होता पक्षाचा, पण आणखीन पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि आता ह्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये फायनल अंतिम निर्णय झाल्यानंतर मग आणखीन जोरानं जे आहे कोण आमचे उमेदवार आहेत ते आमच्या डोळ्यासमोर बरेचसे आहेतच, पण ते जाहीर होऊन ताबडतोब कामाला सुरुवात होईल. सातत्याने एक फॉर्म्युला सांगितला जातोय, भाजप 32, शिवसेना 10 तर राष्ट्रवादीला 6 जागा. काय याच्यामध्ये तथ्य नाही, आता हे आता तुमचे फॉर्म्युले आहेत. आता तुमच्या फॉर्म्युल्यावर मी काय बोलणार, तो काय आमचा फॉर्म्युला नाही. आम्ही एवढं सांगितलेलं आहे की बा शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे. आता शेवटी जे आहेत ही सगळी मंडळी जी आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील आणि जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य असेल. सर, तुम्हाला जी कमिटमेंट दिलेली होती भाजपसोबत येण्याच्या पूर्वी वरिष्ठ नेत्यांसोबत, ती कमिटमेंट पाळली जाणार असं तुम्हाला विश्वास आहे का? मला निश्चितपणे विश्वास आहे की आम्हाला दिलेल्या ज्या कमिटमेंट्स आहेत, शेवटी कमिटमेंट्सच्या पेक्षाही युतीमध्ये कोण उमेदवार तिथे मजबूतीनं लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. आणि नंतर मग त्याचा पक्ष कुठला असला पाहिजे, कुठला पक्ष आहे तो, कुठल्या पक्षाचा आहे. निवडून येणं हा पहिला क्रायटेरिया माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टीनं BJPकडे कुठले कॅन्डिडेट्स आहेत, शिंदे साहेबांकडे जे आहेत त्यांच्याकडे कुठले उमेदवार आहेत, आमच्याकडे कुठले उमेदवार आहेत, कोण याच्यातला जो आहे उत्तम प्रकारे जो आहे निश्चितपणे निवडून येईल. आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न जे आहे या म्हणजे 400 के पार देशामध्ये, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा 45पेक्षा जास्त आम्ही कशा रीतीने जिंकून येऊ यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कालपासून अमित शहा साहेब सुद्धा या चर्चेमध्ये आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा निर्णय जो आहे मला असं वाटतं फार लवकरच होईल. या युतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि तो अन्य इतर दोन्ही घटक पक्षांवरती अन्याय करतो असं वाटत नाही का? ज्या पद्धतीने मला अजिबात असं काही वाटत नाही. हे तर स्वाभाविक आहे की भाजप सर्वात मोठा पक्ष आहेच, तो फक्त युतीमध्ये आहे अशातला भाग नाही. युती आणि आघाडी सर्व पक्ष जर एकत्रित जरी केले तरी भाजप जो आहे सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त आमदार त्यांचे आहेत, सर्वात जास्त खासदार सुद्धा आज त्यांचे आहेत. त्यामुळे साहजिकच जो आहे जास्त मेजर शेअर जो आहे, मोठा वाटा जो आहे हा भाजपांच्याच पदरात पडणार आहे आणि ते स्वाभाविक आहे. परंतु शिंदेंना जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्याच राष्ट्रवादीला मिळावा ही कमिटमेंट भाजप पाळणार का? त्यांचे शीर्षत्व आता असं आहे ना की चर्चा सुरू आहे आणि याच्यामध्ये जो आहे लवकरच सामोपचाराने जे निर्णय घेतले जातील. सर, हिंदी में जानना चाहेंगे, 2 दिन की रिव्यू मीटिंग हुई, क्या चर्चा हुई, किस मुद्दे पे चर्चा? देखिए, अब जो है हम महायुति में हम जो बैठे हैं, भाजपा, शिवसेना शिंदे और राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजित पवार, तो ये 3 जो हमारे जो गुट है उसमें कौन सी जगह कौन लड़ेगा, किसकी कौन से मतदार संघ में, लोकसभा के सांसद के मतदार संघ में कौन अच्छे ढंग से काम कर सकता है, चुनकर आ सकता है और
वो किस पार्टी का है, ये सारा जो जायजा लिया जा रहा है और जल्द से जल्द इसके ऊपर जो फैसला होगा। और हम चाहते हैं कि जो मोदी साहब का जो सपना है, जो उन्होंने कहा है कि अब की बार 400 के पार सांसद हम चुनेंगे और महाराष्ट्र में जो 45 से भी ज़्यादा सांसद जो है हमारे यूपी के चुनकर आएंगे। इसके लिए कल से जो है अमित शाह साहब भी जो है इस मीटिंग में बैठे हुए हैं और उनके नेतृत्व में जो है तीनों गुट के जो है हमारे प्रमुख लोग जो है वो बातचीत उनकी चल रही है और बहुत जल्दी जो ये फैसला हो जाएगा। कहीं ना कहीं कहा जा रहा है कि एनसीपी नाराज है सीट शेयरिंग में। बिल्कुल नाराज नहीं है, कौन कहता है, बस ये तो आप ही जो है कुछ बोल रहे हैं भाई, कौन काहे के लिए नाराज होगा। अब तो चर्चा शुरू है और चर्चा शुरू होने के पहले नाराज हो गए वैसे। हमें पता है कि एनसीपी की जहाँ जहाँ शक्ति है, ताकत है, वहाँ जो है एनसीपी की जगह जो है हमको मिलेगी लड़ने के लिए और वो जो जगह हमको मिलेगी हम जीत कर आएंगे। कहा जा रहा है कि पेच जो है वो शिवसेना और एनसीपी के बीच में ही अटक रहा है। बीजेपी की तरफ से क्लियर शिवसेना और एनसीपी में पेच अटक रहा है, इसको लेकर शेयरिंग अब तक क्लियर नहीं है। ऐसा कोई पेच वगैरह कुछ नहीं है, ये तो आप जो अटकलें जो है बांध रहे हैं वही बोल रहे हैं क्या, और जो अंदर बैठे हुए हैं वो क्या चर्चा करे ना तुमको मालूम है, हमको तो थोड़ा थोड़ा मालूम पड़ता है। चलिए, बहुत बहुत धन्यवाद। महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपाचा पेच एकीकडे सुरू असताना दुसरीकडे महायुतीमधला पेचही सुटलेला नाहीये। शिंदे गटाला मिळतील तितक्याच जागा आम्हालाही मिळतील असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय आणि जागा वाटपावर अंतिम निर्णय झाला की आम्ही जागा वाटप जाहीर करू असंही भुजबळांनी म्हटलंय। आपल्याला असं आश्वासन जे मिळालेलं आहे की शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्याच राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मिळतील आणि यासह इतर दिलेली जी आश्वासनं आहेत ती पाळली जातील असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।